श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 13 सप्टेंबरपासून हिरेपेक्षाही जास्त चमकणार या राशींच्या व्यक्तींचे नशीब। सूर्यदेवाची शक्ती वाढताच लक्ष्मी कुणाच्या दारी येणार। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो। ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो। सूर्यदेव सुमारे 1 महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल करतात। त्यामुळे सूर्यदेवाचं संक्रमण विशेष मानले जाते। सूर्य राशीच्या बदलाबरोबरच नक्षत्रही बदलतो। नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र गोचर करत आहे। 13 सप्टेंबर रोजी सूर्य सकाळी 9:44 उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल। उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी 12वे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी सूर्यच आहे। यासोबतच सूर्य सिंह राशीत स्थित आहे। स्वतःच्या राशी आणि नक्षत्रात असल्यामुळे सूर्य अनेक पटींनी अधिक शक्तिशाली होईल। त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे। कोणत्या 3 राशींना फायदा होईल जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। या 3 राशींचे सुखाचे दिवस। नंबर 1 वृषभ राशी। सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात। नवीन कामातून प्रगती आणि यश तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे। तुम्हाला आर्थिक फायदा या काळात होण्याची शक्यता आहे। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल। कोणत्याही जुन्या आजारामुळे त्रस्त असाल। कुटुंबातील सदस्यासोबत वाद होऊ शकतात। व्यवसायात स्पर्धकाकडून कठीण स्पर्धा होईल। वरिष्ठांच्या मदतीने नातेवाईकांशी संबंध सामान्य होतील। करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल। नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होतील। व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे। नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करण्याची संधी मिळेल। करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक प्रयत्न कराल। अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते। त्यामुळे आर्थिक चिंता सतावेल। कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळा। या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील। प्रेम जीवनात विचारपूर्वक पाऊल उचला। जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा। नात्यातील अविश्वासाची दरी वाढू शकते। व्यावसायिकांसाठी देखील हा काळ यशाचा असू शकतो। व्यावसायिकांसाठी हा काळ मोठा नफा घेऊन येणारा ठरू शकतो। अनेक मार्गांनी या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे। ज्या कामात हात घालाल त्यात यशस्वी होऊ शकता। या कालावधीत व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळून
बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल, तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील आणि पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. यावेळी तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढवाल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल. तसेच या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. शनिदेव आपल्या राशीच्या कर्मभावी वक्री स्थितीत प्रभावी असणार आहे. या कालावधीत आपल्या कामाला गती लाभेल. प्रगतीच्या संधी आपल्या वाट्याला येऊ शकतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना जुन्या ओळखी वापरून काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या कालावधीत एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊ शकते. तुम्हाला प्रसिद्धी व पैसे मिळवून देणारा हा कालावधी असेल. वडिलांसह सुरू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. वाडवडिलांच्या कृपेने जुन्या गुंतवणुकीचे लाभ मिळू शकतात. नंबर 2, सिंह राशी. सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन आर्थिक स्रोत या कालावधीत तयार होऊ शकतात. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थिती या कालावधीत भक्कम होऊ शकते. तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो. राहूचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यापारी वर्गासाठी लाभदायक असू शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते, ज्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत. वाणीच्या बळावर तुम्हाला तुमची छाप पाडता येईल. नोकरदार वर्गाला नोकरीत बदलाचे संकेत आहे. नव्या संधीसह वाढीव आर्थिक मिळकतीची चिन्हे तुमच्या नशिबात आहे. ध्यानधारणेकडे लक्ष द्या. येणारा कालावधी तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असणार आहे. त्यामुळे मानसिक स्थिरता राखण्यासाठी मेहनत करा. सिंह राशीला आत्मविश्वास लाभदायक ठरू शकतो. व्यवसायात वाढ होऊ शकते, ज्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत. वाणीच्या बळावर तुम्हाला तुमची छाप पाडता येईल. नोकरदार वर्गाला नोकरीत बदलाचे संकेत आहेत. नव्या संधीसह वाढीव आर्थिक मिळकतीची चिन्हे तुमच्या नशिबात आहे. ध्यानधारणेकडे लक्ष द्या. येणारा कालावधी तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असणार आहे. त्यामुळे मानसिक स्थिरता राखण्यासाठी मेहनत करा. सिंह राशीला आत्मविश्वास लाभदायक असू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात सूर्यदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक नवीन आर्थिक स्रोत उपलब्ध होतील. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तिथल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला
होऊ शकतो. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात हा काळ, वेळ, पैसा आणि शक्तीचे व्यवस्थापन करावे लागेल. अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महिन्याच्या सुरुवातीला घर, वाहन इत्यादींवर पैसे खर्च करू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. या काळात काही घरगुती समस्यांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमचे मन थोडे चिंतेत राहील. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या बदलतील. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर हितचिंतकाचा सल्ला घ्या. कुणाच्या बोलण्याने प्रभावित होऊन पैसे गुंतवणे टाळा. या महिन्यात तुम्हाला व्यवसायात खूप चढ उतार दिसतील. नंबर 3, तूळ राशी. सूर्यदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत, आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. कामात यश मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही या काळात यश मिळू शकते. करिअरमध्येही फायदा होऊ शकतो. अडकलेले व प्रलंबित पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. या कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. प्रवासाची शक्यता आहे. या प्रवासातून तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. तसेच धार्मिक कार्यात रुची वाढण्याची शक्यता आहे. या राशीमध्ये सूर्य 12व्या स्थानावर आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा दिसून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. यांना पैसा कमावण्याचे नवीन स्रोत दिसून येईल. या लोकांना अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. हे लोक अध्यात्माकडे वळतील. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो, ज्यामुळे ते त्यांचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतील. भविष्यात त्यांना धनलाभसुद्धा होऊ शकतो. तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून अनेक महत्त्वाची कामे मिळू शकतात, जी तुम्हाला योग्यरित्या पार पाडावी लागतील. जीवनात सुख समृद्धी नांदेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहू शकते. राहूचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या कुंडलीत सुवर्ण काळ सुरू करू शकते. आपल्याला एका पाठोपाठ एक लाभदायक संधी मिळू शकतात. काही आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुमचे कुटुंब व मित्र या आनंदाचे माध्यम ठरतील. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आपली लोकप्रियता वाढेल आणि परिणामी मान सन्मानसुद्धा वाढू शकतो. महत्त्वाकांक्षी व्यक्तींना इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य माध्यम लाभेल. शुक्राचे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण या राशीचे स्वामीच मुळात शुक्र आहे. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या मंडळींना प्रगतीचे योग आहेत.
नवे संपर्क जोडता येतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारे लाभ वाढू शकतात. युवा बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. प्रयत्न थांबवू नये. याशिवाय संपूर्ण महिन्यात शनी, मंगळ आणि शुक्राच्या साथीने परिस्थिती सावरून धरता येईल. विद्यार्थी वर्गाने प्रयत्नात अजिबात कसर ठेवू नये. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय